नमस्कार. दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणातनं सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे असं दिसतंय. हो, खरंय. म्हणजे एकेकाळी हा भाग शरद पवार, ज्यांना आपण थोरले काका बारामतीकर म्हणतो, त्यांचा गड मानला जायचा. अगदी बालेकिल्लाच होता तो. पण आता तिथले राजकीय वारे बरेच बदलले आहेत. अगदी खरं आहे. आणि आज आपण जरा याच बदलत्या समीकरणांवर थोडं बारकाईने बघणार आहोत. बरोबर. विशेषतः कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काय होतंय की जे पक्ष सत्तेत एकत्र आहेत त्यांच्यातच एक काय म्हणतात त्याला छुपी स्पर्धा सुरू झाली आहे. अच्छा, म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच की एकाच सत्ताधारी आघाडीतले म्हणजे महायुतीतलेच पक्ष एकमेकांच्या राजकीय जागेत कसा प्रभाव वाढवतायत. बरोबर. त्यांच्यात ही स्पर्धा नेमकी कशी आहे आणि स्थानिक राजकारणावर याचे काय परिणाम होत आहेत हे समजून घ्यायचंय. नक्की. चला तर मग सुरुवात करूया. हर मुद्दे पर होती है खरी चर्चा, चर्चा मंदिर. तर एकूण राजकीय बदल कसा झालाय दक्षिण महाराष्ट्रात, इथून सुरुवात करूया. हो, तुम्ही म्हणालात तसं पूर्वी इथे शरद पवारांचा खूप मोठा प्रभाव होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच होता हा भाग. हो, पण गेल्या काही वर्षात, विशेषतः अलीकडच्या काळात खूप मोठे बदल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जुने गड, एकेकाळचे बुरुज, ते आता अजित पवार म्हणजे दादा त्यांच्या गटाकडे आलेत. आणि त्याचवेळी पूर्वी जो भाग शिवसेनेचा म्हणजे ठाकरे घराण्याचा प्रभाव क्षेत्र होता, तिथला मोठा वाटा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे भाई त्यांच्या शिवसेनेनं मिळवलाय. एकाच महायुती सरकारमध्ये आहेत हे दोन्ही गट, अजित पवार गट आणि शिंदे गट. तरीही अनेक ठिकाणी एकमेकांच्या मतदारसंघातील पारंपरिक विरोधकांनाच मदत करून किंवा स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत. हे आघाडीत कसं काय शक्य होतंय? हे वरकरणी अनपेक्षित वाटू शकतं, पण राजकारणात काय आहे ना, सत्तेची समीकरणं महत्वाची असतात. ही एक प्रकारची वर्चस्वाची लढाई आहे जी आता आघाडीच्या आतच सुरू झालीये असं दिसतंय. अच्छा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर. हो, कोल्हापूरचं राजकारण तर नेहमीच चर्चेत असतं. आता करवीर मतदारसंघाचं उदाहरण घेऊया. हो. तिथे सध्या शिंदे सेनेचे आमदार आहेत चंद्रदीप नरके आणि त्यांचे प्रमुख राजकीय विरोधक मानले जातात राहुल पाटील, राहुलदादा. बरोबर. गंमत म्हणजे की अजितदादांनी राहुलदादांना थेट आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातच घेतलंय. अरे बापरे. म्हणजे एकाच आघाडीत असून सुद्धा शिंदे गटाचे आमदार जे नरके आहेत त्यांना हे एक प्रकारचं आव्हानच दिलंय. आणि यातली अजून एक गोष्ट म्हणजे राहुलदादा पाटलांनी अजित पवारांसोबत गेल्यावर पण स्पष्ट केलंय की पुढच्या काळात मी नरकेंविरोधातच निवडणूक लढवणार. म्हणजे मित्रपक्षाच्या विरोधातच. हो, आघाडीतल्या मित्रपक्षाच्या आमदाराविरोधातच लढायची तयारी. यातून काय दिसतं? आघाडीतला अंतर्गत तणाव स्पष्ट दिसतोय. आणि कोल्हापुरात 1990च्या दशकात ते मनपा त्रिकूट होता ना, महाडिक, नरके आणि पाटील. हो, होतं. योगायोग बघा, आज या तिन्ही घराण्यांचे वारसदार महायुतीत एकत्र आहेत, पण तरीही त्यांच्यातच हा संघर्ष उभा राहिलाय. बरोबर. ठीक आहे, तर आपण कोल्हापूर सत्ताधारी आघाडीतल्या या अंतर्गत घडामोडी पाहिल्या. या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा, काय दिसतंय यातून? यातला मुख्य मुद्दा अगदी स्पष्ट आहे, तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात जी सत्ताधारी महायुती आहे त्यातलेच दोन मोठे घटक पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे पडद्याआडून एकमेकांनाच आव्हान देत आहेत. हे आव्हान असं थेट नाहीये, पण एकमेकांच्या मतदारसंघातल्या विरोधकांना ताकद देणं असेल किंवा आपल्या गटाच्या नेत्यांना मित्रपक्षाच्या मतदारसंघात सक्रिय करणं असेल किंवा विकास कामांच्या माध्यमातून शिरकाव करणं. बरोबर. असे वेगवेगळे डावपेच वापरून ही स्पर्धा सुरू आहे. आणि यातून हे पण दिसतं की राजकीय आघाड्या, विशेषतः ज्या फक्त सत्तेसाठी एकत्र येतात, त्या किती नाजूक आणि अंतर्गत स्पर्धेने भरलेल्या असू शकतात. बरोबर. आपण पाहिलं की कोल्हापूर सत्ताधारी महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू आहे. एकमेकांच्या जागेत पाय रोवण्याची स्पर्धा आहे. अगदी. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो किंवा एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. काय? आघाडीमध्येच सुरू असलेली ही तीव्र अंतर्गत स्पर्धा आणि वर्चस्वाची लढाई पाहता भविष्यात, विशेषतः निवडणुका जवळ येतील तसं, हे सत्तेचं समीकरण किती काळ टिकेल किंवा सत्ताधारी आघाडीतली ही स्पर्धा दक्षिण महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकीय नकाशावर काय परिणाम करेल, त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील यावर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल.